नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, सुप्रीम कोर्टामध्ये जी पेसा संदर्भात केस सुरू आहे त्याबद्दलची माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला या व्हिडिओतून मिळणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जी सरळ सेवा भरती सुरू आहे यामधील बहुतांश पदभरती ही पेसा क्षेत्राअंतर्गत सुरू असलेल्या केसमुळे रखडलेली आहे। महाराष्ट्रामध्ये एकूण किती 36 जिल्हे आहेत, तर त्यापैकी आपले जे पेसा क्षेत्राअंतर्गत येणारे जिल्हे कोणकोणते आहेत, तर त्यामध्ये आहे अहमदनगर, अमरावती, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, पुणे आणि ठाणे असे या जिल्हे आहेत जे पेसा क्षेत्राअंतर्गत येतात। परंतु आपण बघितले असेल की तलाठी भरतीची जी सुधारित गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे यामध्ये आपल्याला नांदेड, त्यानंतर गडचिरोली असे जे पेसा क्षेत्राअंतर्गत येणारे जिल्हे आहेत या जिल्ह्यांचे देखील निकाल त्यांनी लावलेले आहेत। परंतु बाकी काही परीक्षा ज्या झालेल्या आहेत सरळ सेवा भरतीच्या, त्या परीक्षेचे निकालही लागलेले नाहीत आणि काही पदांच्या परीक्षाही झाल्या नाहीत। जसे की आपण बघू शकता, कृषी विभागानेही या पेसा क्षेत्राअंतर्गत काही ठिकाणचे निकाल लावलेले आहेत। तर सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर आपण गेले असता आपण या ठिकाणी केस स्टेटसवर क्लिक करून पेसा संदर्भात केसचे काय स्टेटस किंवा अपडेट सध्या काय आहे याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी बघू शकतो। तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला लिंक दिलेली आहे, किंवा आपण सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर किंवा गुगलवर जाऊन आपण सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया असे सर्च करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला पार्टीचे नेम काय आहे, सामाजिक विकास प्रबोधिनी, त्यानंतर कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे आणि केसचे इयर काय आहे, तर ते आहे 2023। त्यानंतर स्टेटस काय आहे, पेंडिंग आहे, तर आपल्याला शो बटनवर क्लिक करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण बघू शकता पार्टी नेम लाईक सामाजिक विकास प्रबोधिनी, केस इयर 2023 आणि सध्या पण ही केस पेंडिंग मध्येच आहे। तर या ठिकाणी आपण केसचे स्टेटस बघण्यासाठी डायरी नंबरवर क्लिक करून घ्यायचे आहे। डायरी नंबरवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर हे केसचे स्टेटस दिसणार आहे। तर केस स्टेटस रजिस्टर्ड ऑन 3/10/2023 आणि मित्रांनो, लास्ट लिस्टेड जी झालेली आहे ती म्हणजे 9 एप्रिल 2024 रोजी। त्यानंतर पुढे फक्त तारीख दिलेली आहे। अद्यापही या केसबद्दल कुठलीही अपडेट त्यांनी जाहीर केलेली नाही। अशाच नवनवीन अपडेटसाठी आपण ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आहे।